भंडारा जिल्ह्यातील गोसी खुर्द प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाडावर चढून अनोखं आंदोलन केलं आहे। गोसी खुर्द धरणाची किंमत 70 पट वाढली, पण शेतकऱ्यांच्या शेतीची किंमत वाढली नाही। तर गोसी खुर्द बाधितांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत आणि यासाठी अनेकदा आंदोलनं केली, मंत्र्यांच्या सोबत बैठका देखील झाल्या, पण फक्त आश्वासन व्यतिरिक्त काहीही मिळालं नाही। आणि त्यासाठी आज गोसी खुर्द बाधित शेतकरी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये असलेल्या झाडावरून घोषणाबाजी केल्या। अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत झाडावर चढलेल्या महिलांना खाली उतरवले आहे। जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन उभारणार असल्याचंही सांगितलं आहे। निशा भांडारकर, प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती याची सचिव आहे आणि नेहमी आम्ही प्रत्येक 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर शासनाला आम्ही निवेदन देतो। पण आता नवीन कलेक्टर आले त्यावेळेस आम्ही दिलं होतं की ऐच्छिक पुनर्वसन आम्हाला मान्य नाही, कारण की आमचे जे नदी किनाऱ्याचे गाळ ते दिवर बांधव होते, त्याच्यावर आमची शेती चालत होती। म्हणजे रेती आणि शेती हा आमच्या 2 भंडारा जिल्ह्यातला उद्योग होता। यांनी आमची शेती घेतल्या प्रकल्पासाठी, त्याच्यानंतर रेतीचे काळात होते रेती पण, आणि त्याच्यावर टरबूज उत्पादन होता, आमच्या काकड्याचं उत्पादन होता। हा सगळे ह्या शासनाने आमच्याकडे हिरावून घेतला। त्यानंतर 40 वर्ष शासनाला झाले पुनर्वसनाला, त्यांनी रोजगार उत्पन्न का करून दिलं नाही? आमचे कुटुंब काही गावं अशी आहेत पुनर्वसन न केल्यामुळे त्यांची आत्ताही घर डुबीत आहेत। खरंच खेडाचे लेडीज आहेत, त्यांच्या गावामध्ये तुम्ही जाल तर अक्षरशः पूर्ण दलदलीचं गाव, मातीचे घर आहेत। आता कार्यालयात एक घटना घडली होती, तिथं मुलगा तुम्ही होता ताई, ह्या ताई होत्या लोकसत्ताच्या, तिच्यामध्ये होता तर मुलगा वाचता असताना ते आम्ही आमच्या परिवाराला जीव देणार का? मग त्याच्याकडे शासनाला दाखवून आम्ही जीव देणार म्हणून ह्या लेडीज समोर चढलेल्या आहेत। आम्हाला एवढंच माहिती आहे, ज्या 45 गावाचे ऐच्छिक पुनर्वसन केलं आणि त्या रामटेक मध्ये बसून ते आमदार त्यांनी ते ऐच्छिक पुनर्वसनाचा त्यांनी जी.आर. टाकला ना, आमच्या खासदारांनी आमच्या आमदारांनी त्याला प्रोटेक्ट केलाय, म्हणजे आमच्याही जिल्ह्यामध्ये तो लागू केला। तर आमचं असं म्हणणं आहे, आम्ही प्रकल्पग्रस्त, आम्ही भूकंपग्रस्त नाही आहोत, आम्ही पूरग्रस्त नाहीत। हा मानवी पूर तुम्ही निर्माण केलेला आहे, एवढा मोठा धरण बांधलं, एवढी मोठी शेती घेतली म्हणत, पण आमच्या वाटेला काहीच तुम्ही दिलं नाही, फक्त गरिबी तुम्ही दिलेली आहे। ती आम्हाला नको, आम्हाला कायद्यानुसार तुम्ही पुनर्वसन द्या ना, आमच्या मागण्या पुऱ्या करा असं आमची इच्छा आहे। आणि त्या कारण आम्ही नेहमीच करू आंदोलन, अगर आता नाही झालं तर पुन्हा अजून रस्त्यावर उतरून याच्यापेक्षा आपण नेपाळ घडवू, आम्ही हे पण गवाही दिलेली आहे। अरे आम्ही गोसे बाधित प्रकल्पग्रस्त आहोत आणि आमच्या आता 26 गावाचे जे पुनर्वसन आहे याच्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांकडे वारंवार मागणी केली, परंतु केवळ या लोकांना आश्वासन देते। आज यांच्या घराची परिस्थिती अशी आहे तर तिथे म्हणजे पाणी आहे आणि जंतू आहे, सरपटणारे प्राणी आहे, अशा परिस्थितीमध्ये ते राहून राहिल्या आणि घरामध्ये अशी दलदल निर्माण झालेली आहे, लहान लहान पोरं घेऊन ते राहतात। त्याच्यामुळे कसं आता यायचं जगणं अशक्य झालेलं आहे आणि ह्या सगळ्या सरकारच्या कार्यवाहीला ते उदासीन झालेले आहेत, परंतु त्याच्याकडे शासन ध्यान नाही देत आहे। म्हणून आता त्या नैराश्यातून आता ह्या झाडावर चढून एक तर म्हणजे आम्ही असंही मरत आहोत आणि असंही आम्ही मरूनच, अशी आता यांची ही प्रतिक्रिया आहे।